छगन भुजबळांच्या संपत्तीवर पुन्हा एकदा टाच आली आहे। 4 ठिकाणच्या सुमारे 300 कोटींच्या संपत्तीवर ही टाच आहे। इन्कम टॅक्स विभागाकडून छापासत्र सुरू आहे। यात मुंबई, नवी मुंबई आणि नाशिकमधील 2 संपत्तींचा समावेश आहे। मुंबई महापालिकेत आज पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भाजप असा वाद भडकला। जकात रद्द झाल्यावर त्याच्या भरपाईचा चेक देण्यासाठी आज अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या उपस्थितीत एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये घोषणा युद्ध रंगलं। मुनगंटीवारांच्या भाषणावेळी शिवसेनेच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी केली, तर उद्धव ठाकरेंच्या भाषणावेळी भाजप नगरसेवकांनी कार्यक्रम स्थळ सोडून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र वरिष्ठांनी त्यांना रोखलं। मुनगंटीवारांनी 647.34 कोटींचा चेक उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पालिका आयुक्तांकडे दिला। जकात बंद झाल्यानं मुंबई महापालिकेला दरवर्षी 7,000 कोटींचं नुकसान अपेक्षित आहे। ते रोज सरकारच्या तिजोरीतून दरमहा देण्यात येणार आहे। त्याचाच पहिला हप्ता यावेळी देण्यात आला। भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर आणि उद्धव ठाकरेंनी महापालिकेत प्रवेश करताना नार्वेकर घोषणा देत होते। याआधी नार्वेकर अपक्ष नगरसेवक त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता। यंदा त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि निवडणूक लढवली आणि विजयी झाले। नार्वेकर यांचे बंधूही आधी शिवसेनेत होते, आता ते राष्ट्रवादी काँग्रेस विधान परिषद सदस्य आहेत। दरम्यान महापालिकेच्या कार्यक्रमात आणि त्यानंतर झालेल्या राड्याविषयी उद्धव ठाकरेंनी मौन बाळगले। भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकरांना झालेली धक्काबुक्की आणि घोषणा युद्ध याविषयी पत्रकार परिषदेत झी 24 तासनं विचारलेल्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी बोलण्यास नकार दिला। झाल्या प्रकाराबाबत माहिती नाही, योग्य माहिती घेऊन नंतर बोलेल असं त्यांनी म्हटलं। महापालिकेतल्या कार्यक्रमानंतर उद्धव ठाकरेंच्या हस्ते तात्पुरत्या शिवालयाचं उद्घाटन करण्यात आलं। त्यावेळी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली। गणेशोत्सवावर सायलेंट झोनचे नियम लादण्यात आले तर शिवसेना त्याचा तीव्र विरोध करेल असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिला। फक्त हिंदूंच्या सणांना कायद्याचा धाक दाखवला जातो, हे उत्सव साजरे करणारे अतिरेकी आहेत का असा सवाल त्यांनी विचारला। तर दहीहंडी पथकांच्या थरांवर असलेल्या बंदीवरही उद्धव ठाकरेंनी यावेळी मतप्रदर्शन केलं। दहीहंडी पथकांनी जीवाशी खेळ करू नये असं सर्वप्रथम आवाहन करणारी शिवसेनाच होती, याची आठवणही यावेळी उद्धव ठाकरेंनी करून दिली। सरकारने या मुद्द्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचं आवाहन या निमित्तानं त्यांनी केलं। विशेषतः मी गणपती उत्सवाबद्दल जे बोलतोय की दरवेळेला गणपती उत्सव आल्यानंतर बरं दर वर्षात ना उत्सव येतो, इतर सुद्धा कोर्टाचे आदेश आहेत ना, मग मशिदीच्या भोंग्यांचं काय, त्याच्याबद्दल कोणी काय आवाज काढत नाही। मग ते तुम्हाला 12 महिने 24 तास तुमच्या कानाशी असतात, त्याच्याबद्दल कोणी कोणाला विचारत नाही, कोणी कोणाच्याबद्दल त्याच्याबद्दल तक्रार करत नाही। पण हे जर का उत्सव वर्षातून एकदा येणार असतील तर मला असं वाटतं शिवसेना पुढाकार घ्यायला तयार आहे। उत्सव मंडळ तर आमच्यासोबत आहेतच, ठीक आहे, आपण काहीतरी मदत करू, पण अचानक तुम्ही काहीतरी तिकडे बांधता आणि त्याला सायलेंट झोन जाहीर करता आणि मग गणपती उत्सवावरती बंधन घालता, हे चुकीचं आहे। सरपंच लोकांकडून निवडला जात असेल तर मग मुख्यमंत्री देखील लोकांकडून का निवडू नये असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलाय। मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। एखादा निर्णय घेतल्यानंतर त्याचा एक आढावा घ्यायला पाहिजे। जर नगराध्यक्ष तुम्ही जनतेतून निवडण्याचा निर्णय घेतला, आम्ही पाठिंबा दिला, मग उद्या असा विषय तो मुख्यमंत्री का नाही निवडायचा जनतेतून। आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्या गोष्टीची घाई न करता त्याचा अनुभव काय येतोय तो बघितला पाहिजे। काही ठिकाणी असंही होतं की सत्ता म्हणून एका पक्षाचे नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी हे मोठ्या प्रमाणावरती येतात आणि मग नगराध्यक्ष किंवा सरपंच हा वेगळ्याच विचाराचा आला निवडून, तर तिकडे कामकाज होण्याच्या ऐवजी मतभेदांचं प्रदर्शन जास्त होईल, जेणेकरून त्याचे दुष्परिणाम हे त्या संस्थेला भोगावे लागतील। भिवंडी बायपासवरच्या खड्ड्यांमुळे एका तरुणीचा जीव गेलाय। उल्हासनगरला राहणारी 21 वर्षांची रश्मी रोहरा तिच्या 2 मैत्रिणींबरोबर ठाण्याच्या दिशेनं स्कूटीवरून जात होती। रस्त्यात खड्डा आल्यानं तिनं स्कूटर उजव्या बाजूला वळवली, त्यावेळी मागून येणाऱ्या भरधाव ट्रकनं दुचाकीला धडक दिली। यामध्ये पूजाचा जागीच मृत्यू झाला, तर तिच्या सोनिया आणि तरुणा या 2 मैत्रिणी गंभीर जखमी झाल्यात, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील यांच्या घराच्या बाजूलाच अपघात झाला। विशेष म्हणजे याच ठिकाणी असलेल्या माणकोली उड्डाणपुलासाठी खासदार कपिल पाटील यांनी पुढाकार घेतला होता। काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचं उद्घाटन झालं होतं, पण या भागातले खड्डे अद्याप बुजलेले नाहीत। धुळे शहरातल्या भीमनगर परिसरात गुटखा पुडीच्या वादावरून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची
धक्कादायक घटना घडली आहे। संदीप विजय ठाकूर हा तरुण गुटखा पुडी घ्यायला परिसरातल्या एका दुकानात गेला। तिथे 10 रुपयांची पुडी 12 रुपयाला का विकताय यावरून संदीप ठाकूर आणि दुकानदार चंद्रकांत चव्हाण यांच्यात वाद झाला। या वादात इतर काही लोकांनी दुकानदाराची बाजू घेत संदीपला हटकलं। यातच एकानं संदीपला धक्का दिल्यानं एका दगडावर पडून संदीपच्या डोक्याला गंभीर इजा झाली। त्याला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र संदीपला मृत घोषित करण्यात आलं। चंद्रपूर शहरातल्या भद्रावतीमध्ये एका शिक्षिकेनं आत्महत्या केली। मॅकवरून शाळेतल्या ललिता दासरिका या 37 वर्षीय शिक्षिकेनं शाळेतच वरच्या मजल्यावर आत्महत्या केली। आज सकाळी शाळा उघडताच ही घटना समोर आली। या शिक्षिकेनं आत्महत्या का केली याचं कारण मात्र अद्याप कळू शकलेलं नाही। बसमधील अश्लील कृत्याप्रकरणी नागवीड पोलिसांनी नवी कारवाई केली आहे। या प्रकरणात बसचा चालक शारंगधर रामटेके, क्लीनर राकेश खोब्रागडे आणि हेल्पर नितीन सहारे या तिघांना अटक करण्यात आली आहे। बसमधील सीसीटीव्ही फुटेज व्हायरल केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे। अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव शहरात बंद पाळून तहसील कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला। कोपरगाव शहरातील 21 वर्षीय तरुणीवर अतिप्रसंग झाल्याचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आलं। सोमवार रात्रीपासून गायब असलेली ही पीडित तरुणी मंगळवारी सकाळी अत्यंत नाजूक अवस्थेत आढळली होती। वैद्यकीय तपासणीत तिच्यावर अतिप्रसंग झाल्याचं स्पष्ट झालंय। मिरजेत 2009 मध्ये झालेल्या दंगल प्रकरणातील 51 जणांविरोधातील गुन्हे राज्य सरकारनं मागे घेतलेत। गणेशोत्सवादरम्यान स्वागत कमानीवरील अफजल खान वधाचं लावलेलं पोस्टर आणि पोलीस गाडीवर चढून एका तरुणानं झेंडा फडकावला। काही तरुणांनी मूर्ती फोडल्या। या घटनानंतर मिरजेमध्ये दंगल उसळली होती। यावेळी जमावबंदी आदेशाचा भंग करून मोर्चा काढल्याप्रकरणी भाजप नेते आणि विद्यमान महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, माजी आमदार सुरेश खाडे यांच्यासह भाजप आणि शिवसेनेच्या 51 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते। या प्रकरणी न्यायालयात दाखल असलेले खटले राज्य सरकारनं आता मागे घेतले। जमावबंदी आदेशाचा भंग करून बेकायदा जमाव जमवून मोर्चा काढल्याप्रकरणी चंद्रकांत पाटील, सुरेश खाडे, मकरंद देशपांडे, बजरंग पाटील यांच्यासह 51 जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता। अंबाबाईचा प्रसाद म्हणून लाडूऐवजी खडीसाखर आणि फुटाणे दिले जावेत अशी मागणी अंबाबाई भक्त मंडळानं जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। कोल्हापूर अंबाबाई मंदिरातील श्रीपूजक खटाव मागणी संदर्भातील जिल्हाधिकाऱ्यांसमोरची सुनावणी दुपारी संपली। कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्यासमोर अंबाबाई भक्त मंडळानं आपल्याकडचे पुरावे जिल्हाधिकाऱ्यांसमोर सादर केले। महालक्ष्मी देवीला घागरा चोळी नेसवल्यापासून कोल्हापुरातील अंबाबाई भक्त मंडळ मंदिरातील श्रीपूजकांना हटवा अशी आग्रही मागणी करत आहे। गेल्या 1 महिन्यापासून या मागणीला घेऊन कोल्हापुरात आंदोलनही झाली। या विषयावर तोडगा काढण्यासाठी 22 जून रोजी कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बैठक बोलावली होती। त्या बैठकीत सहभागी झालेल्या भक्त आणि नागरिकांनी पुजाऱ्यांविरोधातले पुरावे जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडावे, तसंच जिल्हाधिकाऱ्यांनी पुराव्यांचा हा अहवाल शासनाच्या विधी व न्याय खात्याला पाठवावा असा आदेश त्यावेळी चंद्रकांत पाटलांनी दिला होता। त्यानुसार जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार आजपासून या संदर्भात सुनावणी घेत आहेत। पुढची तारीख आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी 20/3 आम्हाला 20/7/2017 दिलेली आहे 10:30 वाजता। कारण आणि काही ठिकाणी आमचे काही सदस्यांनी चांगल्या पद्धतीने मुद्दे, कायदेशीर मुद्दे की येणेकरून ह्यांचा हक्कच कुठं नाही, हे मालक कोण नाही आहेत अशा पद्धतीने फार चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे आणि म्हणून आम्हीच 15 दिवसाची मुदत मागून घेतलेली आहे। पुढच्या सुनावणीवेळी आमचा निर्णय होऊन जाईल। अर्ज तर आम्ही दिलेला आहेच की 15 दिवस मुदत मिळावी, त्याच पद्धतीनं सगळ्यांनी आपलं म्हणणं सुद्धा मांडलेलं आहे आणि 2000 पाणी आम्ही आज पहिला अहवाल जो द्यायचा होता सर्व सदस्यांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास करून तो अहवाल आम्ही सादर केलेला आहे। ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलीस उपनिरीक्षकावरच हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना राज्याच्या उपराजधानी नागपूरमध्ये घडली आहे। दिनकर काळे असं जखमी पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे। शहरातल्या दाभा वायुसेना टी पॉइंट दरम्यानची ही घटना आहे। पोलीस उपनिरीक्षक दिनकर काळे मंगळवारी रात्री दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई करत असताना 3 अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर दगडफेक केली। या दगडफेकीत काळे गंभीर जखमी झाले। त्यानंतर हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले। काळे यांच्यावर वाडीतल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। गिट्टीगदान पोलीस दलात या प्रकरणी अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पालकमंत्री गिरीश महाजन यांचा पीए असल्याची बतावणी करून हॉटेल मालकाला धमकावल्याप्रकरणी संदीप पाटील याला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे। ठक्कर बाजार बस स्थानकाजवळच्या सह्याद्री हॉटेलमध्ये
संदीप पाटील 2 दिवसांपूर्वी रूम बुक करण्यासाठी गेला होता. त्याच्याकडे ओळखपत्र मागितल्यावर त्यानं कर्मचारी आणि हॉटेल मालकाची हुज्जत घालत पालकमंत्री गिरीश महाजन यांचा पी असल्याचं सांगत रूमचा ताबा घेतला. त्यानंतर थोड्या वेळात रूम नको, पैसे परत द्यायची मागणी करू लागला. पालकमंत्र्याचा पी असल्याचं खोटं सांगून पोलिसांना हॉटेलमध्ये बोलावून घेतलं. त्याची चौकशी केली असता हा तोतया पीए असल्याचं उघड झालं. नाशिक पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची धिंड काढून शहरात कायद्याचंच राज्य असल्याचा स्पष्ट संदेश शहरातल्या गुन्हेगारांना दिला. मागील आठवड्यात फुलेनगर परिसरात वर्चस्ववाद आणि हप्ता न दिल्याच्या कारणावरून हमीद लाड या गुन्हेगारावर गोळीबार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्यातील संशयित आरोपी शेख निकम, केतन निकम यांच्यासह इतर साथीदारांची मंगळवारी रात्री पंचवटी पोलिसांनी धिंड काढली. शेखर निकम याचा मोठा भाऊ किरण निकम याचा मागील महिन्यात खून झाला होता. त्या खुनाचा गोळीबाराशी काही संबंध आहे का या दृष्टीनं पोलिसांचा तपास सुरू आहे. दरम्यान शेखर निकमची टोळी ज्या भागात दहशत माजवते त्या भागात त्यांची धिंड काढून कायद्यापेक्षा मोठं कोणीच नसल्याचा इशारा नाशिक पोलिसांनी यातून दिला. सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफीची घोषणा फसवी असून सर्वच शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ करावं या मागणीसाठी आज जालन्यातील तीर्थपुरी गावच्या शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालयात आपापली शेती उपयोगी अवजारं जमा करून राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध नोंदवला. राज्य सरकारनं 1.5 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र या निर्णयाचा सर्व शेतकऱ्यांना लाभ झाला नाही असं या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. त्याबरोबरच स्वामीनाथन आयोग तातडीनं लागू करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. मागण्या मान्य न केल्यास आणखी आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा तीर्थपुरीच्या ग्रामस्थांनी दिलाय. आमचा लढा अजून संपलेला नाही तर सध्या पाऊस पाणीचा काळ पाहून आम्हीच थोडं थांबलोय असं मत पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केलंय. नागपूर जिल्ह्यातील काटोल इथं पुणतांब्यातील काही शेतकऱ्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. राज्यातील शेतकऱ्यांनी मोठे त्रास सहन करून कर्जमाफीचं यश मिळवलंय. दरम्यान विद्यमान सरकारनं केलेली कर्जमाफी पुरेशी नाही, त्याचे अनेक निकष फसवे आहेत असा दावाही या शेतकऱ्यांनी केला. नागपुरातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या पुढाकारानं काटोलमध्ये पुणतांब्यातील शेतकरी सर्जेराव जाधव, बाळासाहेब चव्हाण, बापूसाहेब आढाव आणि दत्तासाहेब गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आराळा नदीवरील कळमोडी धरण हे 100% भरलं असून धरणाच्या सांडव्यावरून पाणी बाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे. धरणाचं पाणी साठवण क्षमता 1.5 TMC असून धरण भरल्यामुळे चासकमान धरणातील पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होणार आहे. भीमाशंकरच्या सह्याद्री पर्वत रांगांमध्ये पावसानं मागील काही दिवसांपासून जोरदार हजेरी लावली असून 1 जूनपासून धरण परिसरात 466 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे आता शिरूर आणि खेड तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांचा पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागणार आहे. प्लास्टिक कॅरीबॅगच्या अतिरिक्त वापरामुळे पर्यावरणाची हानी होते. याला पायबंद घालण्यासाठी आणि कोल्हापूर शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेनं एक सकारात्मक पाऊल उचललंय. शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी येत्या 15 ऑगस्ट 2017 पासून शहरात कॅरीबॅगवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 20 मार्च 2017 रोजी कोल्हापूर महानगरपालिकेनं या संदर्भात सर्वसाधारण सभेत ठराव केला होता. शिवाय पर्यावरण मंत्रालयाचा प्लास्टिक मॅनेजमेंट रूल 2016 हा देखील जाहीर केला. त्यामुळे प्लास्टिकमुळे कोल्हापूर शहरातील नाले, गटारी तुंबणं तसंच आरोग्याचा प्रश्न निर्माण होत होता. त्यामुळे महानगरपालिकेने घेतलेल्या निर्णयाचं पालन करण्याचं आवाहन महापालिकेनं केलं आहे. पुण्यामध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत जोरदार भाषण करत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. पक्षाला काम करणारे पदाधिकारी हवेत, नुसते लेटरहेड आणि लग्नपत्रिकेत नाव छापून घेणारे नकोत असा टोला त्यांनी लगावला. तर पक्षबांधणी सुरू असून आक्रमक विद्यार्थी नेता हवाय, मात्र तो विद्यार्थी नेता वाटला पाहिजे असंही ते म्हणाले. सोबतच संयमी आणि शांतपणे उत्तरं देणारा पक्षप्रवक्ता हवा असल्याचंही ते म्हणाले. आपल्यासारखा प्रवक्ता नको अशी मुश्किल कोपरखळी देखील त्यांनी यावेळी मांडली. विद्यार्थी संघटनेला अतिशय आक्रमक अशा प्रकारचा अध्यक्ष त्या ठिकाणी नेमायचा आहे. तुमच्यातला कोण आक्रमक असेल तर भेटा, पण ते आम्हालाही खरंच तो आक्रमकपणा समाजाच्या भल्याकरता असला पाहिजे. वय पण त्या विद्यार्थी त्या वयात तो बसला पाहिजे, नाही तर विद्यार्थी आणि ते समोर आल्यानंतर त्याचं पोरग शाळेत जाते आणि विद्यार्थ्याचा पदाधिकारी, तर तसं काही त्या ठिकाणी होणार नाही. माझी तुम्हाला विनंती की तुमच्यामध्ये प्रश्नाची जाण असणारे आणि शांत डोक्याने किती समोरच्यानी किती उचकवण्याचा प्रयत्न केला तर डोकं त्याची सटकली नाही पाहिजे, अशी न सटकणारा असा प्रवक्ता आम्हाला पाहिजे. काय तर सर ते अजित पवारची सटकते त्याच्यावर त्याचा काही प्रवक्ता म्हणून दिलंच नाही.
पण दिलीपरावांची सटकत नाही अशा पद्धतीनं. नांदेड जिल्ह्यातील डोनवाडा इथल्या विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शाळा भरवली. लोहा तालुक्यातील डोनवाडा ते कुंभारगाव दरम्यानचा 8 किलोमीटर अंतराचा रस्ता खराब झालाय. रेतीच्या वाहतुकीमुळे रस्त्याची चाळण झाली, त्यामुळे गावात येणारी एसटी बस बंद झाली. पावसाळ्यात डोनवाडा ते कुंभारगाव या रस्त्यावरून पायी चालणं देखील अवघड बनलंय. रस्ता दुरुस्तीची मागणी करूनही प्रशासनाकडून लक्ष दिलं जात नसल्यानं विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शाळा भरवली. शाळेत जाण्यासाठी रस्त्याची दुरुस्ती तत्काळ करावी आणि एसटी बस पुन्हा सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली. रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये आज मुलांसह पालकांनी ठिय्या आंदोलन केलं. शाळेत कायमस्वरूपी शिक्षक मिळत नसल्यानं हे आंदोलन केलं. गुहागर तालुक्यातल्या साक्री त्रिशूळ कोडबा शाळेत शिक्षकांची कमतरता आहे. 4 शिक्षकांची आवश्यकता असताना शाळेत मात्र एकच शिक्षक उपलब्ध आहे. त्यामुळे मुलांचं शैक्षणिक नुकसान होत असल्याचं पालकांचं म्हणणं आहे. याबाबत अधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आलं होतं, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्यामुळे मुलांसह पालकांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं. मावळ तालुक्यातील बेडसे लेणी पायथ्याला 13 फूट लांबीच्या इंडियन रॉक पायथन जातीच्या अजगराला सर्पमित्र अनिल आंद्रे आणि नितीन गराडे यांच्यामुळे जीवदान मिळालं. सकाळच्या सुमारास गाय चरत असताना महागाय अजगरानं भेकर गिळला असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी सर्पमित्र आणि वन विभागाला दिली. तातडीनं वन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सर्पमित्रांच्या मदतीनं अत्यंत शिताफीनं अजगराला पकडलं. अजगराला पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीमुळे भेदरलेल्या अजगरानं पूर्णपणे गिळलेलं भेकर पुन्हा बाहेर काढलं. लोणावळ्यातल्या भुशी धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुपारी 3 नंतर वाहनांसाठी प्रवेशबंदी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतलाय. त्याचसोबत शनिवार रविवारसह सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी लोणावळा गावात जाणाऱ्या लक्झरी बस, मिनी बस, टेम्पो ट्रॅव्हलर्ससह अवजड वाहनांवर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. भुशी धरण, टायगर्स पॉईंट तसंच लायन्स पॉईंट संध्याकाळी 5 वाजल्यानंतर बंद करण्यात येणार आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून शनिवार रविवारी लोणावळ्यात पर्यटकांच्या वाहनांमुळे होणाऱ्या कोंडीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. राज्य शासनानं गेल्या वर्षापासून 1 ते 7 जुलै दरम्यान झाड लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. मात्र ही लावलेली झाडं जगवली जात आहेत का हा प्रश्न आहे. बहुतांश कार्यालयांमध्ये गेल्या वर्षी लावलेली झाडांचे फक्त अवशेष शिल्लक होते. मात्र धुळ्यातील प्रांताधिकारी कार्यालयात सकारात्मक चित्र दिसून आलं. या कार्यालयाच्या 1 एकर क्षेत्रात लावलेले एकूण एक झाड जोपासण्यात आलं असून त्याचं मुलाप्रमाणे संगोपन प्रांताधिकारी कार्यालयात करण्यात आलंय. झाडं जगावी म्हणून या कार्यालयाने केलेली मेहनत खरोखरच इतर कामचलाऊ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे. संपूर्ण राज्यात 4 कोटी वृक्ष लागवडीचं लक्ष्य राज्य शासनाचं आहे. मात्र त्याच्या लागवडीबरोबरच त्याचं संगोपन होणं देखील तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात प्रथमच भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी वृक्ष लावण्यासोबतच त्याच्या संगोपनाचा विचार करत शाळांनी आणि विद्यार्थ्यांनी झाडं योग्य प्रकारे जगवल्यास आता पारितोषिक देखील देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे. तालुका स्तरावर सर्वात जास्त झाडं जगवेल त्या शाळांना 10,000 रुपये आणि जिल्हा स्तरावर प्रथम येणाऱ्या शाळेला 25,000 रुपये पारितोषिक देण्याचं जिल्हा प्रशासनानं ठरवलंय. 2 दिवसांपूर्वी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवडमध्ये वृक्षारोपण मोहीम सुरू झाली. मात्र 2 दिवसानंतर जिथेही मोहीम सुरू झाली त्याच्या 500 मीटर अंतरावरच झाडं तोडण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. विशेष म्हणजे प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आलेले पाहताच वृक्षतोड करायचं सोडून निघून गेले. त्यामुळे ही वृक्षतोड कोण करतंय हा प्रश्न उपस्थित झालाय. दुसरीकडे उद्यान विभागानं याबाबत माहिती घेतो असं नेहमीचं उत्तर दिलंय. स्थानिकांनी मात्र याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. भायखळा जेलमध्ये 23 जूनला महिला कैदी मंजुला शेट्टीच्या हत्ये प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य महिला आयोगानं समिती स्थापन केली. या समितीत निवृत्त न्यायाधीश आनंद गांगुर्डे, निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली. याआधी राज्य महिला आयोगानं घेतलेल्या सुनावणीत कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठेंनी उपस्थित राहून मंजुला शेट्टीवर लैंगिक अत्याचार झाले नाहीत असा वैद्यकीय अहवाल सादर केला होता. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी भायखळा जेलला भेट दिली. त्यानंतर 4 जून 2017ला मंजुला शेट्टीच्या हत्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.